जळगाव महापालिकेचं राजकीय वातावरण तापायला लागलेलं आहे। महाविकास आघाडी असेल, महायुती असेल, यांच्या बैठका ज्या आहेत जागा वाटपाच्या संदर्भात त्या सुरू आहेत। एकीकडे आपण जर बघायला गेलं तर महायुतीने शिवसेना असेल, भाजप असेल आणि राष्ट्रवादी अजित पवार गट असेल यांनी युतीची घोषणा केलेली आहे, महायुतीची घोषणा केलेली आहे। तर दुसरीकडे मात्र महाविकास आघाडीमधील एक प्रमुख घटक पक्ष असलेल्या वंचित बहुजन आघाडीने थेट आपल्या सर्व 75 जागा उभ्या करण्यासाठी मुलाखती ज्या आहेत ते सुरू केलेल्या आहेत। आपण वंचित बहुजन आघाडीचे जे पदाधिकारी आहेत त्यांच्याशी संवाद साधणार आहोत की नेमकं आजच्या घडीला त्यांच्याकडे किती इच्छुक उमेदवार आहेत आणि ते किती जागांवर लढणार आहेत। सर काय सांगाल, आपली आता नेमकी महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काय भूमिका आहे? जळगाव शहर महानगरपालिका आगामी निवडणूक डोळ्यासमोर ठेवून श्रद्धेय आदरणीय बाळासाहेब आंबेडकर जे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत वंचित बहुजन आघाडीचे, त्या वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून जळगाव शहर महानगरपालिकेची इलेक्शन पहिल्यांदाच आम्ही या ठिकाणी लढवत आहोत। 19 प्रभागांमध्ये 75 उमेदवारांच्या संदर्भामध्ये आव्हान केल्याप्रमाणे अनेक इच्छुक उमेदवार आमच्याकडे आज मितीला इंटरव्ह्यूसाठी आहेत आणि इतर समविचारी पक्षांशी सुद्धा आमची बोलणी चालू आहे। काही छोटे मोठे मित्रपक्ष आहेत त्यांनी आम्हाला जाहीर पाठिंबा जाहीर केलेला आहे। जळगाव शहर महानगरपालिकेच्या अंतर्गत अनेक समस्या आहेत, आपण बघतो रोड आहे, गटारी आहेत, स्ट्रीट लाईट आहेत, पथदिवे आहेत, पलीकडे जाऊन आरोग्याच्या समस्या आहे, अतिक्रमणाची समस्या जीवघेणी आहे, ट्रॅफिकची समस्या आहे। महानगरपालिकेच्या ज्या शाळा आहेत प्राथमिक शाळा, त्या प्राथमिक शाळांची अतिशय दयनीय अवस्था झालेली आहे आणि आज मितीला केवळ आणि केवळ 25 मराठी हिंदी उर्दू विभागाच्या शाळा आहेत। महानगरपालिकेचे 21 ॲसेट आहेत, मोठमोठ्या बिल्डिंग्ज आहेत आणि या बिल्डिंगांमध्ये महानगरपालिकेच्या ज्या शाळा आहेत या शाळा खाजगी शाळांना दिल्यामुळे तिथे महानगरपालिकेच्या शाळा बंद झाल्याच्या अवस्थेमध्ये आहे। विद्यार्थी संख्या फार मोठ्या प्रमाणामध्ये घसरण झालेली आहे। एक वेळ अशी होती की महानगरपालिकेच्या 57 शाळा होत्या आणि त्यामध्ये 21,000 विद्यार्थी शिकत होते। आज मितीला 4-4.25 हजाराच्या वर विद्यार्थी नाही आहेत। म्हणजे शिक्षणाची वाट महानगरपालिकेच्या या ठिकाणी असलेल्या पदाधिकाऱ्यांनी लावलेली आहे। स्वतःचा शाळा कशा पद्धतीने जोमदार होतील याच्याकडे त्यांनी लक्ष दिलेलं आहे। ॲसेट महानगरपालिकेचे आणि खाजगी लोकांनी त्या शाळा बळकावलेल्या आहेत आणि सामान्य नागरिकांचे जे विद्यार्थी आहेत, गरीब विद्यार्थी आहेत, ते विद्यार्थी खऱ्या अर्थाने प्राथमिक शिक्षण माध्यमिक शिक्षणापासून आज वंचित आहेत आणि या सर्व समस्यांना तोंड देण्याच्या संदर्भामध्ये आणि त्यावरती उपाययोजनाच नव्हे तर त्या ठिकाणी हे आपलं नागरी कर्तव्य आहे, या भूमिकेतनं वंचित बहुजन आघाडी महानगरपालिकेची इलेक्शन या ठिकाणी लढवत आहे। आपल्यासोबत वंचितचे जिल्हाध्यक्ष आहेत। सर काय सांगाल, आता किती जणांच्या मुलाखती आज आपण घेतल्या आणि आपली रणनीती नेमकी काय आहे, किती उमेदवार आपण देणार आहात? गेल्या 2 महिन्यापासून जळगाव महानगरपालिकेची तयारी चालू आहे आणि वंचित बहुजन आघाडीमार्फत आज जे इच्छुकांची उमेदवारी आम्ही इंटरव्ह्यू घेतले त्यामध्ये जवळपास 40 ते 50 लोकांनी इंटरव्ह्यू दिलेले आहे आणि याच्या अगोदर पण अलायन्स म्हणून शरदचंद्रजी पवार गट, सन्माननीय आमचे मित्र संतोषभाऊ चौधरी, एजाज मलिक, अशोकभाऊ लाडवंजारी, सूर्यवंशी दादा यांच्यासोबत बैठका झालेल्या आहेत। आता मध्यंतरी एक ऐकण्यामध्ये की उभाटा आणि शरदचंद्र पवार यांचं विसरले, पण आम्ही शरदचंद्रजी पवार साहेबांसोबत जवळपास 90% आमचं बोलणं झालेलं आहे आणि त्यांनीसुद्धा आदर सन्मानाने आमच्याकडनं जेवढ्या जागा असतील तेवढी यादी मागितलेली होती आणि पुरवलेली आहे। तरी कदाचित जर समजा उद्या नाही झालं की अलायन्स नाही झालं तर आम्ही 75 जागांच्या तयारीमध्ये आहोत, कारण माझ्यासोबत नुसतं वंचित बहुजन नसून सर्वप्रथम मी काय केलेलं आहे की जेवढे भीम चळवळ आहेत, आंबेडकर चळवळीचे जेवढे पक्ष आहेत जसे की बहुजन मुक्ती पार्टी आहे, नंतर भीम आर्मीवाले आहेत, या सर्वांची आपण एक मोड बांधलेली आहे। आम्हाला बहुजन मुक्ती पार्टीचे युवक जिल्हाध्यक्ष सन्माननीय सुनीलजी भाऊ यांचाही सपोर्ट आहे, त्यांच्याही काही जागा आहेत, आमच्याही काही जागा आहेत। असं आम्ही पूर्ण शाहू फुले आंबेडकर चळवळीतले जरी उद्या जाऊन अलायन्स नाही झालं महाविकासचं किंवा युतीचं तर आम्ही 30 ते आघाडी पण करू आणि 75 जागा लढू। आता तुमचं जे बोलणं आहे ते प्राथमिक स्वरूपात जे आहे ते शरद पवार गटासोबत बोलणं चाललेलं आहे, तर आपली बोलणी कुठपर्यंत आलेली, म्हणजे जागा वाटपाचं सूत्र आपलं ठरलं आहे, ठरायचं बाकी आहे, बोलणी सुरू आहे, नेमकी कुठल्या स्थितीला आपली चर्चा आहे आजच्या घडीला? आज संध्याकाळी जागा वाटप साहित्यांनी आमंत्रण पाठवलेलं आहे
दिलेल्या पत्रकानुसार त्यांच्या अजून काही इच्छा आहे माहीत नाही, परंतु आज संध्याकाळी जागा वाटप ठरवून जाईल. नाही, पण आपल्याला काही अपेक्षा असेल ना की आम्हाला इतक्या जागा पाहिजेत असं? आम्ही त्यांना 18 जागांसाठी प्रस्ताव पाठवलेला आहे. कमीत कमी किती जागांवर आपलं समाधान होईल? मला तर 18 जागा खूप स्ट्रॉंग लोक आहे माझ्याकडे, एकही कमी करता येणार नाही. 18 स्ट्रॉंग लोक आहेत. तरी एखाद वेळेस जर झाला तुटायला नाही अलायन्स व्हायला हवी तर मी 2-4 जागा कमी करू शकतो. सर, वंचित बहुजन आघाडी म्हटलं की सोशल इंजिनिअरिंग हा प्रकार जो आहे तो खूप महत्त्वाचा मानला जातो. तशात पालिका निवडणूक आहे, तर आपलं सोशल इंजिनिअरिंग कसं असणार आहे जागा वाटपाच्या संदर्भातलं? हे बघा, सोशल इंजिनिअर म्हणजे आमच्याकडे महिला सुशिक्षित महिला वर्ग पण आहेत, सामाजिक कार्यकर्ते पण आहेत आणि शिकलेल्या मंडळीमध्ये बरेचसे लोक माझी SC ST म्हणजे पाहिलं माझी सर्व्हिसमॅन पण आहेत. म्हणजे जवळपास आपण जे उमेदवार घेतलेले हे इलेक्टेड घेतलेले आहेत, ते निवडून येतील ह्या हिशोबाने आपलं काम चालू आहे. या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीला समर्थन देणारे काही छोटे राजकीय पक्ष देखील आहेत, त्यांच्या पदाधिकाऱ्यांसोबत आपण संवाद साधणार आहोत. सर, काय सांगाल की आजच्या घडीला आपल्या पक्षाची नेमकी भूमिका काय आहे पालिका निवडणुकीत? मी सुनील काशीनाथ देहाडे, बहुजन मुक्ती पार्टी युवा जिल्हा अध्यक्ष. आज जर सामाजिक क्षेत्रात बहुजन मुक्ती पार्टी काम करत असली तर आता तरी आम्ही वंचित बहुजन आघाडी यांच्या समर्थनात आहे. आणि जर महानगरपालिकेची परिस्थिती बघितली की गेल्या काळामध्ये महानगरपालिका ज्या पद्धतीने या ठिकाणी जे प्रस्थापित पक्ष होते, ज्या पद्धतीने जनतेच्या प्रश्नांना उतरायला पाहिजे होते, खऱ्या अर्थाने उतरायला पाहिजे त्या अर्थाने उतरत नाही आहे. त्याकरता आम्ही बहुजन मुक्ती पार्टीच्या माध्यमातून वंचित बहुजन आघाडीला आम्ही जाहीर समर्थन देत आहे. व आमचे उमेदवारसुद्धा वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून व बहुजन मुक्ती पार्टीच्या माध्यमातून आम्ही उभे करणार आहोत. आता वंचितसोबत आपलं जागा वाटपाचं सूत्र नेमकं कसं ठरलं आहे? आपण किती जागांवर आपला दावा आहे? आमचे कमीत कमी त्यांना आम्ही 10 जागा मागितलेल्या होत्या. पण जर सामाजिक क्षेत्रात जर काम करत असताना जर आमचे ताळमेळ जुळून येत आहेत तर आम्ही 5 जागांवर पण आमचं समाधान आम्ही मानणार आहोत. आमचं हा पहिला टर्म आहे आणि निश्चितच आम्ही प्रस्थापित पक्षांना धोबीपछाड आम्ही मारणार आहोत. निश्चित या ठिकाणी काही महिला उमेदवार आहेत ज्या वंचित बहुजन आघाडीकडून उमेदवारीसाठी इच्छुक आहेत. ताई, काय सांगाल? आपण पहिल्यांदा निवडणुकीच्या रिंगणात उतरत आहात. आपला कुठल्या प्रभागातून आपण इच्छुक आहात आणि आपले कुठले मुद्दे आहेत? मी पहिल्यांदा निवडणुकीमध्ये उभी आहे, वार्ड नंबर 1मधून. तर सगळ्या समस्या घेऊन आम्ही महानगरपालिकेमध्ये महिलांच्या लढू शकतो. बरं, आता आपण उमेदवारी अर्ज दाखल करणार आहात वंचितकडून. आपल्या नेमकं मतदारांसमोर आपण कुठली भूमिका घेऊन जाणार आहात? म्हणजे रस्ते, पाणी, गटार असेल किंवा महिलांच्या नागरी समस्या असतील, याच्या बाबतीत आपली काय भूमिका असणार आहे? मतदारांपर्यंत आपले मुद्दे आपण कसे पोहोचवणार आहात? रस्ते, पाणी, गटारांच्या समस्या तर घेऊन जाऊच, पण आज 5 ते 6 वर्षाच्या मुलींपासून तर महिलापर्यंत म्हणजे बाहेर महिलांना सुरक्षता नाही आहे, त्या समस्या घेऊन पण आम्ही महानगरपालिकेमध्ये लढण्यास तयार आहे. ताई, आपण काय सांगाल? आपण पण इच्छुक उमेदवार आहात, कुठल्या प्रभागातून आहात आणि आपले कुठले मुद्दे आहेत की जे आपण मतदारांसमोर घेऊन जाणार आहात? मी रीना ऋषी भारसके, क्रमांक 12मधून 12 क मधून उभे. तर समस्या खूपच आहे. शाळा झाल्या, रोड झाले, गटारी झाल्या, कचरा झाला, ह्या समस्या आहे ज्या आरोग्य संदर्भात. मागील नगर सेवक होते, त्यांनी कामं केलीत का मागच्या नगरसेवकांनी? नाही, आम्हाला नाही वाटत की त्यांनी कामं केली आणि केली बी तर वाटत नाही की कारण कचरा जिथे तिथे पडलेला आहे. कचरा सुद्धा उचलताना आम्ही पण तक्रारी करतो कचऱ्यासाठी. ते पण लहान लहान मुलं आहे, आजारी पडत आहे, हे समस्या. रोगराई खूप वाढत आहे. निश्चितच ज्या मूलभूत नागरी समस्या आहेत, रस्ते असतील, गटारी असतील, कचरा असेल, ह्या समस्या घेऊन आम्ही मतदारांच्या समोर जाणार आहोत. तर दुसरीकडे वंचित बहुजन आघाडीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी जाहीर केलं आहे की आमचं राष्ट्रवादी शरद पवार गटासोबत बोलणी सुरू आहे. जर सन्मानजनक जागांचा तोडगा निघाला तर आम्ही सोबत लढू, अन्यथा आमची 75 उमेदवार, सर्वच्या सर्व 75 उमेदवार देण्याची तयारी आहे. जे आमचे समविचारी पक्ष आहेत त्यांना देखील आम्ही सोबत घेतलेलं आहे आणि ते आमच्यासोबत असून जर आम्हाला सन्मानजनक जागा नाही मिळाल्या तर वंचित बहुजन आघाडी सर्व 75 जागांवर उमेदवारी दाखल करेल आणि जळगाव शहरातील निवडणुकीमध्ये आम्ही एक प्रमुख किंगमेकरच्या भूमिकेत राहू, असा ठाम विश्वास देखील या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केलेला आहे. विजय वाघमारे, न्यूज 18 लोकमत, जळगाव.